कृपया कृपया जो काही सत्कार आहे तो नंतर सगळ्यांना इथं संधी दिली जाणार आहेत. कोणी वैयक्तिकरित्या विचारपीठावर येऊ नये. मी आपले लाडके आमदार आदरणीय विक्रमजी काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी या सेवा गौरव सोहळ्याच्या निमित्तानं आपलं मनोगत इथं व्यक्त करावं. आदरणीय सरांना आणि वहिनींना विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं. आदरणीय मोरेशर आदरणीय अतुलजी सावे सर हे एम के देशमुख सर आणि आमच्या वहिनी यांचं या निमित्तानं स्वागत करतायत. तुम्ही मंत्री आहात, बसा बसा. एम के साहेब बसा आता. आज या ठिकाणी जायचं, थांबा ना. आज तास नाही, तासिका नाही, काळजी करू नका. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे स्नेही असलेले आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद माध्यमिक विभागातून शिक्षण अधिकारी म्हणून आजपासून सेवानिवृत्त होणारे शिक्षणाधिकारी मधुकररावजी किसनराव देशमुख उर्फ एम के देशमुख साहेब यांचा सेवा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि त्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मंत्री माननीय नामदार अतुलजी सावे साहेब, बागडे नानाची कायमची चिंता ज्यांनी दूर केली ते खासदार आमची भावकी डॉक्टर कल्याणरावजी काळे, आता खासदार आलेत मी कशाला थांबू म्हणून आशीर्वाद देऊन गेलेले आमदार हरिभाऊजी बागडे साहेब, आमदार सतीशरावजी चव्हाण, माजी आमदार एम शेख साहेब, किरण पाटील डोणगावकरजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले डेप्युटी सीओ संजयजी कुलकर्णी, उपसंचालक म्हणून ज्यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्ट राहिली ते माजी उपसंचालक पी आर राठोड साहेब, एम आर देशमुख साहेब, मुकीमजी देशमुख, श्री मुघल साहेब, त्याचबरोबर लक्ष्मीकांतजी पांडे साहेब, नेटके साहेब, आपले उपसंचालक अनिलजी साबळे साहेब, लातूरून आलेले आमचे उपसंचालक डॉक्टर गणपतरावजी मोरे, पुण्याहून आलेल्या आपल्या सहसंचालक वंदनाताई वाहुळ, आपल्या बोर्डाच्या सचिव वैशालीताई जामदार, प्रिया राणी पाटील, माजी शिक्षणाधिकारी गजाननजी सुसर, रमेशजी तांगडे, भाऊसाहेबजी तुपे, सुभाषरावजी शिंदे, श्रीमान गिरी साहेब, आमचे राष्ट्रवादीचे सुनीलजी मगरे, उपस्थित असलेले वाणी साहेब आणि सर्व अधिकारी, श्रीमान ठाकूरजी, सूत्रसंचालन करणारे लोहाडेजी, सर्व संयोजन समिती, सर्व संघटनांचे पदाधिकारी, व्यासपीठावरील इतरही उपस्थित असलेले सर्व अधिकारी, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी, सर्व देशमुख कुटुंबीय, त्यांच्या आप्तेष्ट मंडळी, पत्रकार मित्र
आणि अधूनमधून फोटो काढणारे फोटोवाले मित्र. खरं म्हणजे कार्यक्रमाची वेळ 10ची होती आणि शिक्षक आमदार म्हणून मी वेळेवरती जाण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि मी 10लाच इथे येऊन थांबलो, परंतु नवरदेवच अजून आलेले नव्हते. सगळेजण फोन लावत होते, शामराव सरकडे प्रयत्न करत होते आणि मला सारखं त्यांचं एकच उत्तर येत होतं की ते निघालेत आणि सिग्नलवर अडकलेत. म्हणलं ह्यांना काय आता सेवानिवृत्त होऊ असं वाटत नाही की काय, असं वाटायलं की काय मला. परंतु नंतर पत्ता लागला की ते तुमच्या भावकीची वाट पाहताय, डॉक्टर कल्याण काळे साहेबाची. आम्ही आल्यापासून म्हणतोय साहेब आले, सत्कार करून घ्या. सत्कार करा, त्यांना जायचंय बागडे साहेबाला. नाही म्हणले थोडं थांबा, डॉक्टर कल्याण काळे यायचे. आता हातात घड्याळ सोडून त्यांचा जीव का अडकला हेच मला कळना झालेलं आहे. कदाचित पुन्हा राहून मी विचार असा केला की मध्येच त्यांना शिक्षक मतदारसंघाचं डोहाळं लागलेलं होतं. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा पण केली, इकडून घुस तिकडून घुस. साहेबांच्याही माध्यमातून प्रयत्न केला, परंतु साहेबाला माहित होतं की आपला लातूरचा विक्रम असल्यामुळे तिथं कुणाला एंट्री द्यायची नाही. आणि मग माझ्या मनात विचार असा पडला की हे कल्याण काळेची वाट का पाहतायत. राहून माझ्या डोक्यामध्ये दीप प्रज्वलित झाली की ह्यांचं गाव आता चिखली मतदारसंघामध्ये आहे आणि चिखली मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत आणि उद्या आघाडीचं तिकीट घेतलं तर आपला नंबर लागू शकतो आणि त्याच्यासाठी कल्याणरावला जवळ केलं पाहिजे, असं हे कनेक्शन आहे. ते एमके साहेब आम्ही ओळखलंय. पण आम्हाला वाटतंय की आता एमके साहेब, आम्ही जेव्हा ऑफिसला जातो सगळे, तुम्ही जाता आपण जातो, कधी घडी उशीर आला का? कधी एमके साहेब उशीर आले का? कधी जावा, ऑफिस उघडल्या 10:30ला ते हजर असतात. म्हणजे एवढा वेळेचा पक्का माणूस. मग ज्या माणसानं 39 वर्ष हातातलं घड्याळ बघून, वेळ बघून जर ऑफिसला गेले, तर ह्या उतरत्या वयात दुसरं काय बघायची गरज आहे घड्याळ सोडून? आणि त्यामुळे आम्ही दोघं, सतीश चव्हाण, आम्ही दोघं, आमची संख्या जास्त आहे मधुकरराव, लक्षात घ्या. आणि पुन्हा सुनील मगरे आहेत आमचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष. त्यामुळे तुम्ही उद्याचा विचार योग्य पद्धतीने करा अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. आता बागडेनानंतर सल्लाच दिलाय तुम्हाला की इकडे तिकडे कुठं जाऊ नका, नीट शिक्षणाच्या वाटेवर जा. त्यामुळे आता तुम्ही उद्यापासून वाल्मिकी स्वराज्यांच्या संस्थाचालक संघटनेमध्ये सामील व्हा. ते होणारच आहेत, तुम्ही संस्थाचालकच आता झालेला आहात. त्यामुळे उद्या आम्ही तुम्हाला सदस्य पण करून घेऊ. पण हे सगळं असलं तरी सुद्धा विनोदाचा भाग सोडा. मधुकर देशमुख म्हणजे हे चालतं बोलतं एक व्यासपीठ आहे. गुळ असल्याशिवाय मुंगळे येतात का? मी तर रोज कार्यक्रम सेवानिवृत्तीचं करतो, माझं कामच आहे. आता सुद्धा मला कळमनुरीला जायचं, एक सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. मी म्हणलं त्याला सकाळी येणं होत नाही, 5 वाजता ठेव. मी तर अनेक कार्यक्रम करतो, मग ते आमचा सेवक असो, लिपिक असो, मुख्याध्यापक असो, प्राचार्य असो. परंतु आजपर्यंत मराठवाड्यामध्ये गेल्या 16 वर्षामध्ये महाराष्ट्रात सुद्धा मी कार्यक्रम केले, परंतु एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यक्रमाच्या सेवानिवृत्तीला एवढी मोठी गर्दी मी कधी पाहिलेली नाही.
नसता समाजात दोन प्रकारची माणसं असतात. गेले की म्हणतात बरं झालं ब्यात गेली, लवकर जायला पाहिजे होता. आणि एक म्हणजे हळहळ व्यक्त करणारी व्यक्ती असते. आणि मग एमके साहेब हे त्याच्यातले आहेत, सगळ्यांना हव्याशी वाटणार आहेत. इथं प्रत्येक बसलेल्या शिक्षण क्षेत्रातल्या माणसाला असं वाटतं की नाही, एमके साहेब अजून त्या पदावरती काम करायला हवं होतं, ते सेवानिवृत्त व्हायला नको होते, आमचं काम राहून गेलंय. परंतु सर्वाला मदत करण्याची भूमिका त्यांची सातत्याने त्या ठिकाणी राहिलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये जर सगळ्यात सोन्याच्या अक्षरानं लिहायचं जर काम कुठलं असेल तर कोरोना सारखी महामारी आली, सगळ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनची सवय लागली, शिक्षकाला ऑनलाईनची सवय लागली शिकवायची. परंतु एमके साहेबांनी त्याच्यावरती मात केली आणि इयत्ता 10वीच्या आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संकल्पना राबवली. मुलांनो लिहिते व्हा, पुस्तक समोर ठेवायला लावलं, पुस्तक घ्या, तुम्ही पेपर सोडवा. महाराष्ट्रात असा प्रयोग कुठल्याही शिक्षणाधिकारी केला नाही. त्यांनी मला सांगितलं, विक्रम काळे सर आपल्याला असं करायचंय, आम्हाला पुस्तक पाहिजेत. मी म्हणलं मी देतो, काळजी करू नका, हा पॅटर्न तुम्ही राबवा. आणि मुलांना लिहितं करण्याचं काम आज जर कुणी केलं असेल तर ते एमके देशमुख साहेबांनी केलं. आणि महाराष्ट्रात असा प्रयोग करणारे एमके देशमुख हे पहिले शिक्षणाधिकारी आहेत, याचा आवर्जून उल्लेख मला या निमित्तानं करावा असं वाटतं. जीवनात चढ उतार माणसाच्या प्रत्येकाच्या जीवनात येतात, पण आता ज्याचा उल्लेख झाला की हार्ट बदलून सुद्धा एवढा दिलदार माणूस, खरं म्हणजे मी त्यांना घरी जाऊन सल्ला दिला होता की तुम्ही आता व्हॉलंटियर घेऊन टाका, एवढं मोठं ऑपरेशन झालंय. एमके साहेब आठवतो तुम्हाला, मी घरी येऊन तुम्हाला भेटायला आलतो तेव्हा सांगितलं होतं की आता नको, बाद झालं, पण त्यांनी ऐकलं नाही. म्हणजे पुन्हा आता नव्यानं हार्ट बदललेलं नवं हार्ट असलं तरी सुद्धा बायको तीच आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आता ते गायकवाड गेले का, गुरुजी गेले? गुरुजीने सांगितलं पोरग कसं होतं ते गायकवाड सरने, मी तर भासी. म्हणजे घरात सुद्धा ते जास्त बोलत नाहीत, बाहेर बोलतात. बिचाऱ्या वहिनीच कधीतरी रागवत असतील. परंतु आज जसं ते आपल्या सेवेत सक्सेस झाले तसे कुटुंबामध्येही सक्सेस झाले. आज त्यांची दोन्ही मुलं उत्तम रीतीने शिकली, मुलगी डॉक्टर झाली, मुलगा सुद्धा चांगला उद्योजक आहे. त्यामुळे घरची जबाबदारी होती ती सुद्धा आता व्यवस्थितपणाने पूर्ण पाडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे असा माणूस त्याच पदावर राहायला हवा होता. परंतु आता शासनाचा नियम आहे, वय वर्ष 58 झालं की आपल्याला सेवानिवृत्त व्हावं लागतं. त्याच्यामुळे निश्चितपणानं इथं बसले अनेकांना वाटतंय की एमके साहेब चालले, आमचं काम राहिलंय. पण काळजी करू नका, जाताना तुमचं काम करूनच जाणार असा हा पट्ट्या आहे, काळजी करू नका. पण ते लवकर आटपून घ्या. आता इथं सगळे अधिकारी आले आहेत आमचे, पांडे साहेब, देशमुख साहेबापासून, म्हणजे पहिले उपसंचालक देशमुख साहेब इथं आहेत, राठोड साहेब आहेत. लातूरला जेव्हा पहिल्यांदा कार्यालय झालं तेव्हा पहिला उपसंचालक होण्याचा मान मिळाला तुम्हाला. सगळे अधिकारी जेवढे रिटायर झाले सगळे इथं बसलेले आहेत. म्हणजे आता मागचे जे रांगेत आहेत, जे रिटायर होण्याच्या वाटेवर आहेत, बीबी चव्हाण तुमच्या सहित, त्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की एमके सारखाच माझा नव्हे तर त्याच्यापेक्षा मोठा सत्कार झाला पाहिजे. असं जर वाटत असेल तर तुम्हाला दिलेला शासनाचा जो पेन आहे तो खरखर उद्यापासून चालवायला लागा, म्हणजे नक्कीच तुम्हाला एमके साहेबासारखा मोठा सत्कार होऊ शकेल. आलेल्या माणसाची काय अपेक्षा असते, काय असते अपेक्षा? काम करावं बस. सगळंच नियमात असल्यावर तुमच्याकडे कोण येईल? कुठंतरी आणलेलं असतं म्हणून तुमच्याकडे येतं. आणि मधुकर देशमुख हे त्यावरचे जालिम डॉक्टर आहेत. की आलेल्या माणसाच्या कपाळाकडे बघितलं की लक्षात येतं हेच अडकलेलं आहे. आणि मग त्याला सांगतात तू असं असं करून आण, ही 2 वळी लिहून आण.
म्हणजे नियमात तर सगळेजण बसल्यावर सगळेच काम करतात, पण 19-20 कुठंतरी असतं ना. तर ते 19-20 करणारे, नियमात बसून काम करणारे अधिकारी कोण आहेत? तर ते मधुकर देशमुख आहेत. याचा आवर्जून उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. त्यामुळं कितीही बोललं तरी आजचा दिवस कमी आहे. अनेकांना बोलायचं आहे, अनेकांना आपल्याला सत्कार पण त्या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळं मधुकर देशमुख साहेबांना मी मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ काळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि निश्चितपणानं भविष्यामध्ये जर चिखलीला ते संधी घेत असतील तर आम्ही सर्व इथं बसलेले आपापल्या गाड्या घेऊन तिकडं महिनाभर राहू आणि तुमच्यासाठी प्रयत्न करू. ही पण ग्वाही सगळ्याच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की आई तुळजाभवानी आपल्याला 100वे वर्ष जगण्याची संधी त्या ठिकाणी देवो आणि तो दिवस पाहण्यासाठी सुद्धा अतुल साहेबासहित आम्हाला आमदार आणि मंत्री म्हणून ठेवू अशी प्रार्थना या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल भारताने विश्वचषक जिंकला, वर्ल्ड कप जिंकला. ती बॅटिंग, बॉलिंग आणि विकेट कशा पडल्या त्याचं सुंदर उदाहरण आज साहेबांनी या ठिकाणी प्रस्तुत केले. जोरदार टाळ्या त्यांच्या भाषणासाठी. यानंतर मी विनंती करेल आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचं सुंदर नेतृत्व आदरणीय नामदार अतुलजी सावे साहेबांना की त्यांनी कृपया शुभेच्छा प्रदान कराव्यात. आपल्या सर्वांचे लाडके आणि ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपलं आयुष्य पूर्ण सेवेत घालवलं आणि आज त्यांच्या सेवापूर्तीच्या गौरव सोहळ्याच्या प्रसंगी आपण सगळेजण उपस्थित आहात असे MK देशमुख साहेब म्हणजेच मधुकर किशनराव देशमुखजी यांच्या आज सेवापूर्ती सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले खासदार कल्याणराव काळेजी, आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आमचे नेते हरिभाऊ बागडेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे विधिमंडळातील सहकारी सतीश चव्हाण साहेब आणि ज्यांनीच आता 2020 मॅच एकदम जोरात बॅटिंग केले असे आमदार विक्रम काळेजी, माजी आमदार MM शेख साहेब, किरण डोणगावकरजी, MR देशमुख साहेब, PR राठोडजी, रामू काका शेळके, सुनील मगरेजी, PD जवळकर सर, लक्ष्मीकांत पांडेजी, मुकीम देशमुखजी, गणपत मोरेजी, दिलीप देशमुखजी आणि सरांच्या आई मातोश्री नर्मदाताई देशमुख आणि वहिनी चंद्रिकाताई देशमुख इकडे उपस्थित, बनसोडे सर, गायकवाड सर, तसेच सर्व अधिकारी, सर्व शिक्षण क्षेत्रामधले सर्व तज्ज्ञ शिक्षक मंडळी आणि अतिशय देशमुख साहेबांवर प्रेम करणारी बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, देशमुख साहेब हे सर्वात पहिले जालना जिल्हा परिषद, बरोबर ना, सध्या मी पालकमंत्री आहे तिकडे, म्हणून माझ्याच आता कल्याण काळे साहेबांनी सांगितलं मला, म्हटलं मी तिकडचाच पालकमंत्री आहे. तर माध्यमिक शिक्षण म्हणून त्यांनी तिकडून पूर्ण केलं. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या उपशिक्षण अधिकारी आणि तत्सम पदे या महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 2 या पदावर त्यांनी सरळ सेवावर्ती स्पर्धा परीक्षात 1993 मध्ये पास होऊन ते अधिकारी म्हणून आले. त्या अगोदर ते एक शिक्षक म्हणून बरेच ठिकाणी त्यांनी काम केलं. त्यांचा अनुभव दांडगा होता. आणि आत्ताच जसं आपल्याला काळेसाहेबांनी सांगितलं की त्यांनी नवीन नवीन उपक्रम राबवायचा प्रयत्न केला आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती घडून आणण्याचा प्रयत्न केला. माझं थोडंसं शिक्षण, मी कुठलीही शाळा नाही काही नाही, त्याच्यामुळे मला थोडीशी माहिती कमी असेल, पण तुमच्याशी एक वैयक्तिक वेगळा संबंध आलेला मी इकडे उल्लेख करीन. मी 2014ला पहिल्यांदा निवडणुकीत उभा राहिलो होतो
आता युजली निवडणुका उभं राहिले की कल्याण काळे साहेब आपण जागा शोधतो ऑफिससाठी. साहेबाची एक जागा मध्ये होती. आम्ही ती जागा साहेबांना विनंती केली, साहेबांनी दिली बिलकुल विनामूल्य. काही नाही म्हणे, ठीक आहे तुम्ही शेड आहे माझं बाकीचं तुम्ही त्याच्यामध्ये करून घ्या. आम्ही आमचं कार्यालय उघडलं. माझं नशीब चांगलं होतं, बाबूजींच्या समोर उभा राहायला कोणी तयार नव्हतं, मी उभा राहिलो, निवडून आलो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. पण आता 5 वर्ष झाले, 19ला परत निवडणूक आली. आता ते लकी ऑफिस, सगळ्या कार्यकर्त्यांची म्हणणं की साहेब तेच ऑफिस. त्यांचं ऑलरेडी दुकानाचं काम सुरू झालं होतं, दुकानाचं पूर्ण फर्निचर कंप्लीट झालं होतं, सगळं झालं होतं. आता ह्यांना विनंती कशी करावी, तरी म्हणलं बघूया, हिम्मत करून बोलू. पण मी तुम्हाला सांगतो, उदार मनाने त्यांनी सांगितलं माझं दुकान मी 2 महिने उशिरा उघडीन, पण तुम्हाला पाहिजे असेल तर हे ऑफिस मी असं मन एवढं मोठं ठेवून. युजली सगळं फर्निचर तयार, सगळं तयार, माल आलेला, पण त्यांनी म्हणले फक्त माझं फर्निचर खराब करू नका, मी तुम्हाला देतो. आणि अशा उदार मनाने त्यांनी, आमचे मित्र अनिल मकरे जे त्यांचे खास मित्र आहेत, त्यांनी उदार मनाने मला म्हटले ठीक आहे. म्हटलं साहेब तुमचं नुकसान होते, भाडं नाही म्हणे, मी भाडं बिडं काय घेणार नाही. तुम्ही एवढे सेंटिमेंटली माझ्या जागेशी अटॅच्ड आहात, तर मी तुम्हाला ही जागा देतो. फक्त तुमचं झालं मतदान झालं की रात्री रिकामी. म्हणलं मतदान झालं की रात्री 12च्या आत रिकामी, रिझल्ट दुसरीकडे घेईन म्हणून. आणि मला खरोखर देशमुख साहेब त्या जागेतून यश 2दा मिळालेलं आहे. तुम्ही अतिशय लकी माणूस आहात. तुमच्यामुळे इकडे आज एवढा मोठा परिवार, इकडे आज सगळा जो तुमच्या ठिकाणी आहे, हे फक्त तुमचे संबंध तुम्ही ज्या पद्धतीने जोडतात त्या पद्धतीने आज लोक तुमच्यावर प्रेम करणारी एवढी इकडे मंडळी आहेत. जसं आता विक्रम काळे साहेबांनी सांगितलं की अतिशय चांगले संबंध तुम्ही सगळ्यांशी जोडले. लातूर असेल, इकडे असेल, जालना असतील, जिकडचे पण. आणि लोक तुम्हाला मार्गदर्शन घ्यायला तिकडून यायचे का? कारण की तुम्ही सोल्युशन दाखवायचे. काय असते आयुष्यात, सोल्युशन पाहिजे. कित्येक शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक अडचणी येतात आणि त्या अडचणीला मात करण्याकरता तुम्ही नेहमी सोल्युशन बेस काम करायचे. आणि त्यामुळेच तुमच्यावर एवढं प्रेम. कारण की आत्ताच त्यांनी सांगितलं, जसं मी पण इतक्या सेवापूर्तीच्या अनेक कार्यक्रमामध्ये गेलो आहे, पण एवढ्या मोठ्या संख्येने व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर पण मंडळी उपस्थित राहत नाही. हे तुमचा स्वभाव, तुम्ही केलेलं आयुष्यात जे तुमच्या पूर्ण काम, त्याच्यामुळेच आज एवढ्या मोठ्या संख्येने इकडे हे आले, सगळी एवढी मंडळी आली आहेत तुमच्यावर प्रेम करणारी. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण की मी जर जास्त बोललो तर कल्याण काळे साहेब मला इशारा करतील, जसा मी विक्रम काळे साहेबांना केला होता. मी एवढंच सांगेन की तुमच्या भावी आयुष्यात तुम्ही जो काय उपक्रम कराल तो अतिशय यशस्वी कराल, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि काळेसाहेब आपली परवानगी घेऊन मला पुढे एक पेन्शनर्सचा कार्यक्रम आहे, तिकडे सगळे थांबलेले आहेत. कोणाला नाही, अरे एक विषय राहिला बोलायचा, थांबा यार. ते काळेसाहेब बोलून गेले. मी तर काळेसाहेबांनी काय केलं, तो बॉल कल्याणरावच्या गळ्यात टाकला. तसं नाही साहेब, आम्ही पण तुम्हाला आमंत्रण दिलं होतं, पण त्यावेळेस तुम्ही म्हणले नाही मला निवृत्त होऊ द्या. आमच्या शिक्षक आणि पदवीधर दोन्ही वेळेस बनसोड साहेब आम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं, पण ते म्हणले नाही मला निवृत्त होऊ द्या. आम्ही गेलो होतो, विनंती केली होती त्यांना, की शिक्षकच्या वेळेस पण विनंती केली होती आणि पदवीधरला पण विनंती केली होती. पण थोडंसं ते माहीत नाही त्यांना. त्यांचं बरोबर आहे की आपला एक करिअर आपण एक राऊंड कंप्लीट केलं पाहिजे. आताही आमचं आमंत्रण तुम्हाला परमनंट आहे. कल्याण काळे, एक मिनिट, कल्याण काळे साहेबासारखं मी कल्याण काय म्हणतो, विक्रम काळे साहेबासारखं करत नाही. त्यांनी काय केलं, तुम्हाला चिखलीला पाठवलं. म्हणजे माझ्या शिक्षकाला त्रास नको, माझ्या निवडणुकीला त्रास नको. कुठे गेले विक्रम काळे साहेब, गेले काय? आता त्यांना नंतर सांगा. हो, त्यांनी काय केलं, कल्याणरावकडे तुम्हाला पाठवून दिलं. का कल्याणरावकडे? म्हणजे माझ्या इकडे शिक्षक मतदारसंघामध्ये नको. लय हुशार आहेत ते. तर जो काय म्हणजेचा भाग आहे, नक्कीच तुम्हाला आम्ही कधीही आमंत्रण देतो. कारण की राजकीय व्यासपीठ नाही म्हणून राजकीय बोलणं नाही,
पण आम्ही कधीही तुमचं स्वागत करू आणि आपण कधीही आम्हाला सांगितलं तर आम्ही नक्कीच तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. वहिनींना शुभेच्छा देतो. मातोश्री पण इकडे आल्यात, त्यांचा पण आशीर्वाद घेऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. म्हणूनच तर अगदी सुरुवातीपासून म्हणतोय की महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला पहाटे पडलेलं गोड स्वप्न म्हणजे आदरणीय मधुकरजी देशमुख. पहाटे पुन्हा पुन्हा यासाठी म्हणतोय की खऱ्या अर्थानं जर स्वप्न पाहिलं पहाटे तर ते खरे ठरतात आणि देशमुख साहेबांकडे गेलं तर निश्चित रूपानं काम होतं, यात शंका नाही. या ठिकाणी सगळे बॉलिंग करणारे गेलेत, फक्त बॅटिंग करणारे या ठिकाणी आहेत. आदरणीय डॉक्टर खासदार कल्याणरावजी काळे साहेब, मी विनंती करेल कृपया आपण यावं आणि आम्हाला आदरणीय साहेबांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करावं. साहेब एकटाच राहिलो का? सन्माननीय M.K. देशमुख यांच्या सेवापूर्ती सोहळा आणि त्याबरोबरच एक गौरव सोहळा, ज्याला मी वेगळा सोहळा म्हणेल, या कार्यक्रमाला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले, आत्ताच मार्गदर्शन करून गेलेले जालना जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अतुलजी सावे, त्यांच्या अगोदर ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सन्माननीय आमदार विक्रम काळे, त्याचबरोबर आमदार सतीश चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय हरिभाऊजी बागडे नाना, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले फार मोठा अधिकारी वर्ग आहे. आमचे अजमल साहेब पण आहे, M.K. देशमुख साहेब, आपले M.M. शेख साहेब आहे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख आहे, सन्मान्य अनिल साबळे आहे, वाहुळ मॅडम, सर्व शिक्षण अधिकारी आहे, वेगवेगळ्या शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित, सर्व शिक्षण संस्थेचे चालक आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आईसाहेब, वहिनीसाहेब आणि बंधू माणिकरावजी देशमुख, सुधाकररावजी देशमुख, सर्व देशमुख कुटुंबीय आणि उपस्थित आपल्या M.K. देशमुख साहेबांच्या या गौरवपूर्ती सोहळ्याला आपल्यामध्ये सर्वजण आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, खरं तर आता अशी वेळ आहे देशमुख साहेब, अजून देशमुख साहेबांचं भाषण बाकी आहे ना? हां, म्हणजे आता कोणाला भाषण ऐकवायचं आणि कोणाचे टोमणे घ्यायचे, कोणाला चिमटे काढायचे विषय संपलेला दिसायला लागला आहे. आता आपण दोघंच उरलो आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे तुम्हाला कोणी ऑफर करणारे, आपली ऑफर टोलून दुसऱ्याच्या कोर्टात टाकणारे सगळे गेलेले दिसत आहे. म्हणून मी पहिल्यांदा आई जगदंबेला, तुळजाभवानीला प्रार्थना करेल की M.K. देशमुख साहेबांना जसा पुनर्जन्म मिळाला मागच्या त्यांच्या तब्येतीच्या काळखंडामध्ये, तसा त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशी तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला असं वाटतं की हे माणिकराव आणि सुधाकर तुमच्यापेक्षा मोठे असावे, मोठे भाऊ. आई अजून चांगली तब्येत आहे आईची. मला असं वाटतं आपली ही इथून पुढच्या काळात आपलं आरोग्य चांगलं राहावं अशी परत एकदा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या हातून खऱ्या अर्थाने जे काम झालं आहे ना पाठीमागे, ते खरं वाखाणण्याजोगं आहे. बरेच जण म्हटले की मी बऱ्याच जणांची रोज म्हणले एका जणाची सेवानिवृत्ती करतो. त्यांनी काय ठेका घेतला आहे का विक्रमरावने? ते म्हणले मी रोज हेच काम करतो, कोणाची ना कोणाची सेवापूर्ती असतेच. ते बसलेले नाही तर मी त्यांना बोललो असतो. परंतु लोक आम्हाला जमा करावे लागतात.
मोठी सभा असली आमची प्रचाराची की किती गाड्या पाठवायच्या इथून सुरुवात होते आमच्या चर्चेची. मग त्यात परत आघाडी असली तर त्या पक्षाच्या प्रमुखाला किती गाड्या द्यायच्या का हो राजाभाऊ देशमुख. परंतु इथे माणूस येऊन जेव्हा नतमस्तक होतो की नाही, माझ्या एका मित्राच्या, माझ्या एका कुटुंबातल्या व्यक्तीच्या, किंबहुना माझ्या एका कालखंडामध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या गौरवपूर्ती सोहळ्याला मी निश्चितपणाने गेलं पाहिजे असं त्याला मनातून वाटावं. आणि कुणाला वाटावं? ते फक्त कार्यालयीन कर्मचारी अधिकाऱ्यांना नाही, ते फक्त शिक्षण संस्था चालकांना नाही, ते नेत्याला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला नाही, तर समाजातल्या सर्व धुरीणांना असं वाटावं की मी एम.के. देशमुख साहेबांच्या गौरवपूर्ती सोहळ्याला गेलं पाहिजे. हे तेव्हाच घडतं जेव्हा उभं आयुष्य आपण सातत्याने लोकांची कामं करत असतो. सगळीच कामं एम.के. देशमुख साहेबांनी हातात घेतली असेल ती सगळीच्या सगळी 100% झाली असं मी मानत नाही. प्रयत्न यशस्वीरित्या ते काम करण्याचा इमाने इतबारे आपल्या बाजूने होता. एवढं रिअलाईज झालं काम करून येणाऱ्या माणसाचं तरी खूप झालं. आणि म्हणून मी इथं आलेला प्रत्येक माणूस हा कुठेतरी त्या भावनेला जोडलेला आहे. आणि म्हणून त्या अर्थाने आपण देशमुख साहेब फार मोठं काम या निमित्ताने मराठवाड्यामध्ये उभं केलं. आणि एम.के. देशमुख साहेबाला जरा हवेचा रूप पण बराच कळतो. कुठे कोणत्या वेळेला बदलून गेलं पाहिजे, कोणत्या सरकारमध्ये काय केलं पाहिजे, कोणाला पकडलं तर काय होईल, ते त्यांनी, आणि ते असावंही. कारण मी 10 वर्ष विधानसभेवर असताना आणि त्याच्यानंतरही विधानसभेवर 10 वर्ष नसतानाही दोन्ही कालखंड मी त्यांच्यासोबत काम केलं, त्यांनी माझ्यासोबत काम केलं. आणि त्या वेळेला निर्णय प्रक्रियेमध्ये तसूभरही कल्याण काळे आमदार आहे म्हणून काही वेगळं काम आहे आणि आता सत्तेतून ते गेले म्हणून मी कुठंतरी बाजूला झालो असं काम मला कधी पाहायला मिळालं नाही. येणाऱ्या माणसाचं काम कसं होईल याचा सातत्याने प्रयत्न करत गेले. आता बऱ्याच जणांना असं वाटायला लागलं की इतका मोठा पॉप्युलर माणूस आपल्याकडे आला तर बरं होईल. मी आईला विनंती करेल एम.के. देशमुख साहेबाच्या, संध्याकाळी त्यांना काजळ लावा जरा गाळाला. हा, आमची दृष्ट लागायला काही वेळ लागणार नाही. जो उठला तो म्हणतो कोणी तुतारी घ्या, कोणी पिपाणी घ्या, कोणी घड्याळ घ्या, असं चालू आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल की समाजाला न्याय द्यायची भूमिका आपण आयुष्यभर करत आलात. मग तो कोणत्याही क्षेत्रात काम करणारा माणूस असेल. खरं तर तुम्ही मूळ औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याचे आहात, नंतर जिल्ह्याचं डिव्हिजन झालं म्हणून जालना जिल्ह्यात. म्हणून मी मगाशी आमच्या पालकमंत्री महोदयाला म्हणत होतो तुम्ही थांबा, ते जालना जिल्ह्यातले राहिला ते आमच्या भावकीनं तर ते मला दिलं काढून चिखलीला. अरे ते चिखलीला शिकायला गेले होते, ते चिखलीचे रहिवासी नाही आहे. पण म्हणलं आता भावकीला असं वाटायला लागलं नक्की पदवीधरमध्ये काँग्रेसचा प्रवेश दिसायला लागला त्यांना, असं वाटायला लागलं की हे कल्याण काळे आले आणि कल्याण काळेकरता एवढा वेळ थांबले, याचा अर्थ कुठंतरी यांचं तिकडं पक्क सोयरीक झालेलं दिसते का हो चव्हाणसाहेब. परंतु त्यांना येणाऱ्या कालखंडामध्ये काय काम निवडायचं आहे ते त्यांच्या हातात आहे. त्यांनी ठरवावं, जे काम ते ठरवतील त्या सगळ्या कामात कल्याण काळे आपल्या पाठीशी आहे, एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. कारण तुमची आमची मैत्री, तुमचे आमचे संबंध हे फक्त राजकीय नसून किंबहुना आपल्या शिक्षणाच्या क्षेत्राच्या पुरते मर्यादित नसून हे तुम्ही आम्ही एका परिवाराचे सदस्य आहोत. बोलण्यासारखं खूप आहे, अजून आपल्याला त्यांचंही मार्गदर्शन ऐकायचं आहे. एक जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण आणि चिंतन विठोबाचे, मज तुका म्हणे मज घडो तयांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून आपल्यासारखे पुत्र आणि कन्या ज्यांच्या पोटी जन्माला आल्या त्यांचा हरिक फक्त आईसाहेबाला किंवा वडिलांना नाही तर तो देवाला असतो, देवाला सुद्धा असतो. अशा पद्धतीचं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे, किंबहुना त्यांचा अभंग आहे. म्हणून मी आपल्याला इतकंच सांगेन की
आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं आणि इथून पुढेही आपल्याला समाजाची सेवा करण्याची परमेश्वर शक्ती देव अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय तेजरावजी काळे, विभागीय सचिव अमरावती बोर्ड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत संयोजन समितीच्या वतीनं मनोज पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मानकर सर आणि मंगल धुपे मॅडम त्याही इथं उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत संयोजन समितीनं करावं अशी मी विनंती करतो. आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेब हे यांचा ऋणानुबंध केवळ कार्यक्रमापुरता, केवळ सेवागौरव सोहळ्यापुरता नाही आहेत. त्यांचे जे काही घनिष्ठ संबंध आदरणीय देशमुख सरांशी आहेत ते उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. आदरणीय देशमुख सर खऱ्या अर्थानं प्रशासनातला पुरुषोत्तम आहेत हे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीत. आणि म्हणून या प्रशासनातला जो काही पुरुषोत्तम आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचा गुणगौरव पाहण्यासाठी आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. परंतु आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेब यांची नव्यानंच खासदार म्हणून, जालन्याचे खासदार म्हणून निवड झालेली आहे. म्हणून आपल्या सर्व सभागृहाच्या वतीनं त्यांचंही आपण मनपूर्वक टाळ्या वाजून स्वागत करूया. मी एम शेख सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय आदरणीय माझे मित्र के देशमुख साहेबांच्या आज सेवानिवृत्तीच्या समारोपासाठी उपस्थित असलेले, समारंभासाठी आमचे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि सध्या असलेले खासदार सन्माननीय आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब, दुसरे आमचे मित्र खासदार सन्माननीय कल्याणरावजी काळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी भाषण करून गेले ते सन्माननीय बागडे साहेब, सन्माननीय विक्रम काळे साहेब, सन्माननीय सावे साहेब, सन्माननीय सतीशजी चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जंजाळ साहेब, आमचे के देशमुख साहेबांच्या मातोश्री, सन्माननीय डेप्टी डायरेक्टर असलेले आमचे जुने साहेब, साबळे साहेब, सन्माननीय पांडे साहेब, सन्माननीय देशमुख साहेब, सन्माननीय PR राठोड साहेब, मोगल साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या ताई वाहुळताई, चव्हाण साहेब, मोरे साहेब, सन्माननीय बोर्डे साहेब, भोकरदन येथील आमचे मित्र देशमुख साहेब आणि सर्व संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं पाहिलं तर आजचा हा कार्यक्रम एवढा चांगला आणि व्यवस्थित या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे मी या ठिकाणी संयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य असतील त्यांनाही धन्यवाद देईल आणि त्यांचे आभार मानेल की त्यांनी या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेल्या आहेत. आता सन्माननीय देशमुख साहेब आमचे मित्र आणि आमचे बंधूसारखे आमचे संबंध आहेत. 1995 पासून आमचे त्यांचे संबंध आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रात शाळा कशा उघडाव्यात आणि कशा सुरू कराव्यात हे सन्माननीय देशमुख साहेब, आज या ठिकाणी एक अधिकारी जे नाही त्यांची उणीव भासते सन्माननीय TP पाटील साहेब. हे दोन जोडी असे गोडजोडी अशी होती की त्यांनी बऱ्याच लोकांना शैक्षणिक संस्था चालक बनवलं आणि त्यांना मार्गदर्शनसुद्धा केलं. आज माझ्याकडं त्यांच्याच प्रयत्नामुळं, त्यांच्याच मार्गदर्शनामुळं माझ्याकडे 31 शाळा कॉलेजेस आहेत आणि 938 लोकांचा स्टाफ आहे. तुम्ही त्यांचे आभार मानले, पुढच्यासाठी त्यांना शुभेच्छाही देईल. कारण हे काही लोक शैक्षणिक क्षेत्रात फार चांगले आहेत, संस्थाचालकसुद्धा फार चांगले आहेत. या संस्थाचालकामुळं त्या शाळा आहेत आणि शिक्षकामुळं सुद्धा त्या शाळा चांगल्या चालतात. पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सन्माननीय
भुमरे साहेब, सन्माननीय काळे साहेब, एक विनंती राहील की शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला बराचसा बदल करायला पाहिजे. आमचे काही काही शिक्षक 17-17 वर्ष 20-20 वर्ष काम करतात, पण त्यांना 20% सुद्धा ग्रँड मिळत नाही. म्हणून मी या क्षेत्रात असल्यामुळं मला जास्त अनुभव आहे. आणि सन्माननीय मंत्री केसरकर साहेब सुद्धा आता पॉझिटिव्ह थिंकिंग जे आहेत तेच बरेच वेळेस आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करतो. सन्माननीय कल्याणराव काळेसाहेब असो किंवा विक्रम काळेसाहेब असो की भुमरे साहेबांचे सुद्धा शाळा कॉलेजेस त्यावेळेस सुरू झालेत, त्यांचे सुद्धा काही प्रश्न आम्ही केसरकर साहेबांकडे मांडलेत. त्यांचे व्यक्तिमत्व पाहिलं तर एकदम पॉझिटिव्ह आहे, परंतु आर्थिक काही तरतुदी होत नसल्यामुळं अडचणी निर्माण होतात. सन्माननीय भुमरे साहेब हे माननीय मुख्यमंत्र्याचे राईट हँड आहेत, फार जवळचे आहेत. त्यांना एकच विनंती आहे की हे प्रोव्हिजन करताना, आता राष्ट्रवादीचे विक्रम काळेसाहेब तर गेले, कारण ते बी अजितदादाचे सतीशराव वगैरे जवळचे आहेत, शैक्षणिक क्षेत्राला जास्तीत जास्त बजेटचं प्रोव्हिजन करायला पाहिजे, ते होत नाही. आज शिक्षण खात्यामध्ये शिक्षणाधिकारी असो, त्या ठिकाणी स्टाफ असो, यांना जो त्रास होतो की त्या ठिकाणी बजेटच नाही तर प्रस्ताव कसा पाठवायचा, स्टाफ अप्रूव्हल असो, त्या ठिकाणचे नवीन काही शाळाच्या तुकड्या असो, तुकड्या उडवून सुद्धा ग्रँटेड शाळेच्या त्या ठिकाणी शिक्षकाला सुद्धा मान्यता मिळत नाहीत. ह्या सगळ्या अडीअडचणी आहेत. सन्माननीय देशमुख साहेब, तुम्ही आता रिटायर होत आहेत, पण रिटायर झाल्यानंतर तुम्ही ह्या क्षेत्रात वाहून घेतलं पाहिजे. पण या क्षेत्रात तुम्हाला जर वाहून घ्यायचं असेल, लोकांना मदत करायची असेल, तर विक्रम काळे साहेबांनी सांगितलं आहे बरंचसं काही की त्या ठिकाणी तुम्ही घड्याळाकडे पाहून शाळेत जात, म्हणजे ऑफिसमध्ये जात होतात. आता घड्याळ शेवटी आमच्या हातावरच बांधलेलं असतं ना. तर आमची विनंती की राजकारणात सुद्धा चांगलं काही करता येतं, कोणतंही क्षेत्र असो, कोणताही पक्ष असो, पण ह्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक पुण्याचं काम आहे. या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं काम आहे. या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी घडवत असतात, विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि ज्ञान घेण्यासाठी येतात, आणि शिक्षक हे ज्ञान देण्यासाठी त्या शाळेमध्ये जात असतात. हे पवित्र नातं दुसऱ्या कोणत्याच क्षेत्रामध्ये नाही. तर माझी आग्रहाची विनंती, ह्या क्षेत्रामध्ये भरीव कार्यक्रम प्रगती झाली पाहिजे. बऱ्याचशा वेदना आहेत, बऱ्याचशा अडचणी त्या दूर झाल्या पाहिजेत. या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात जे माणसं आमचे रिटायर झालेत, यांनी सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलं. या ठिकाणी देशमुख साहेब असतील, राठोड साहेब असतील, हे सगळी मंडळी, आज यांचं सुद्धा आपल्याला मदत घ्यायची गरज आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण काय केलं पाहिजे. म्हणून तुम्ही रिटायरमेंट नंतर, तुम्ही रिटायर तर उद्या होताल, पण तुमची सकाळ आताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही राजकीय सकाळ आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी व्हावी अशी आमची विनंती आहे. मी जास्त वेळ न घेता एवढंच सांगाल की देशमुख साहेब, तुम्ही तुमचं पुढील आयुष्य भरभराटीचं, सुखा समृद्धीचं जावं, आरोग्यदायी लावो. आणि तुम्ही सर्व एवढी जे मंडळी या ठिकाणी आली, स्नेहाचे संबंध असल्यामुळे हे सगळे लोक या ठिकाणी आहेत, उपस्थित आहेत. ह्या सगळ्या लोकांच्या काही अपेक्षा आहेत की तुम्ही रिटायर जरी झाले तरी आमच्यासाठी वेळ द्या, आणि आमचे जे काही अडीअडचणी आहेत शासनापर्यंत तुम्ही, जशा सन्माननीय भुमरे साहेब आहेत, सन्माननीय काळे साहेब आहेत, या ठिकाणी अतुल सावे साहेब बी येऊन गेलेत, तर यांच्याबरोबर संघटन करून शैक्षणिक क्षेत्रात कसं नवीन भवितव्य उज्ज्वल कसं होईल यासाठी प्रयत्न करावं. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि पुनश्च एकदा तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा देतो. कारण तुमचा स्वभाव एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याप्रमाणे असल्यामुळं पुढं सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर राहताल, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर देशमुख साहेबांना आतापर्यंत भाजपवाल्यांनी बोलवलं, काँग्रेसवाल्यांनी बोलवलं, सगळ्याच पक्षवाल्यांनी बोलवलं, कोणीच असं म्हटलं नाही आता ताईला वेळ द्या. आपण सगळे म्हणूयात ना, थोडासा ताईंना सुद्धा वेळ द्या. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विनंती करेल आमच्या संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार, पालकमंत्री आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचा नेता ज्यांना म्हणता येईल असे आदरणीय खासदार संदीपानजी भुमरे साहेबांना की त्यांनी यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. आजच्या या माझे सहकारी, ज्यांचा आज सेवानिवृत्ती गौरव पुरस्कार, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सहकारी नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याणजी काळेसाहेब, ज्यांची उपस्थिती, ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं,
असे आमदार बागडे नाना, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, सतीशजी चव्हाण, आमदार विक्रमजी काळे, आमदार माझे आमदार माझे सहकारी एम शेख साहेब, शिक्षण उपसंचालक साबळे साहेब, श्रीमती जयश्री चव्हाण मॅडम, प्रिया राणी पाटील, धुपे शिक्षण अधिकारी जालना, जमादार मॅडम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजूभाऊ जंजाळ, माजी सभापती व कारखान्याचे चेअरमन नंदू पाटील पठाडे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आत्ताच सरांनी के देशमुख सरांच्या बाबतीत सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलं. मला एक सांगायचं आहे की के देशमुख, मी आणि शेख साहेब, किसनराव काळे, आमचा म्हणजे डॉक्टर साहेब 95 आम्ही सोबत राहिलो तर आजपर्यंत. आणि खरोखर के देशमुख साहेबाचा सहवास हा 95 मला लाभलेला आहे. आणि खरोखर त्यांची शिक्षणाच्या बाबतीत त्यांची नेहमीच ही धडपड चालू असते. आणि आपण बघितलं बचपन म्हणजे लहानपणापासून तर आतापर्यंत त्यांचा इतिहास आपण पाहिलेला आहे. आणि आता शेवटी मला एक सांगायचं आहे की त्यांनी जवळजवळ 39 वर्ष त्यांनी ही सेवा केलेली आहे. सुरुवातीला 1993 पासून ही सुरुवात आपण ही केलेली आहे. म्हणून मला सांगायचं आहे की माध्यमिक शिक्षक असन, उपशिक्षणाधिकारी असन, शिक्षणाधिकारी असन, प्रभावी प्रशासकीय अधिकारी असन, असं अत्यंत म्हणजे एक चांगलं काम त्यांनी या शिक्षण खात्यात केलेलं आहे. म्हणून मला सांगायचं की एक चांगलं आणि विशेष म्हणजे साहेब मी अनेक सेवानिवृत्तीचे गौरव पुरस्कार बघितलेले, पण इतकी उपस्थिती कुठंच नाही पाहिली. कारण आणि इतके नेते मंडळी डॉक्टर साहेब बरेचशी नेते मंडळी येऊन गेली. आणि म्हणून मला सांगायचं की के देशमुखच्या बाबतीत, साहेबाच्या बाबतीत, सगळ्यांनीच त्यांच्या बाबतीत आपल्याला त्यांच्या बाबतीत आजच्या या गौरव पुरस्काराच्या बाबतीत साहेबाच्या बाबतीत आपल्याला सांगितलं. मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण सकाळपासून कार्यक्रम चालू आहे आणि आपल्याला सत्काराचं उत्तराचं भाषण आपल्याला के देशमुख साहेबाचं ऐकायचं आहे. पण मला एक सांगायचं आहे की शेख साहेबांनी आपल्या बऱ्याचशा काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा शिक्षणाच्या बाबतीत, शिक्षकाच्या बाबतीत या सूचना आपण एक चांगल्या सूचना आपण मांडलेल्या आहे. साहेब आपण विना अनुदानाच्या बाबतीत मुद्दा घेतला, त्या बाबतीतसुद्धा अनेक वेळा कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि मला वाटतं निश्चित हा मार्ग निश्चित आपल्या विधानसभेच्या आत कसा मार्गी लागेल याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि याच्या आधीसुद्धा
जितका प्रयत्न करता येईल कॅबिनेटमध्ये तितका प्रयत्न करून जितकं सहकार्य करता येईल तितकं सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. मला एक सांगायचं की या शाळेच्या बाबतीत आपण बघितलं की शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, वाढला पाहिजे. याच्या बाबतीतसुद्धा एम.के. देशमुख यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी आजच्या प्रसंगी जास्त मी बोलणार नाही, कारण मलाच उशीर झालेला आहे यायला. कारण सकाळी 10 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झालेला आहे. पण मला एकच सांगायचं आहे की आज मी एकच सांगतो की एम.के. देशमुख साहेबाला की त्यांच्या हातून आज जरी सेवानिवृत्त होत असेल पण त्यांच्या हातून सगळ्यांची सेवा घडो, त्यांचं आयुष्य भरभराटी जाओ, शरीर निरोगी राहो, हीच मी आपल्याला शुभेच्छा देतो. कारण साहेबांनी अनेक वर्ष 39 वर्ष आपली सेवा केलेली. म्हणून मला सांगायचे पुढंसुद्धा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. त्यांचा सगळा इतिहास आपण बघितला, त्याच्यावर मी काही जास्त देशमुख साहेब मी बोलणार नाही. पण खरोखर तुमचा कार्यकाळ एक चांगला कार्यकाळ हा गेलेला आहे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि आपल्या हातून पुढं आम्हालासुद्धा जसं आता सरांनी सांगितलं, शेख सरांनी, की सगळ्याला तुमचं मार्गदर्शनाची गरज आहे. जरी सेवानिवृत्त झाले पण मार्गदर्शन तुमचं आम्हाला खरोखर हे गरजेचं आहे. आणि पुढचं मी बोलणार नाही. आणि मला एकच म्हणायचं की सर, आपण जर सगळ्यांनी ठरवलं तर काही होतं काय. आणि आजच्या या गौरव पुरस्काराच्या निमित्ताने मी एकच सांगेन, जे काही शेख सराच्या आमचे सहकारी त्यांच्या मनात आहे आणि एम.के. देशमुख साहेबाच्या मनात आहे, ही निश्चित पुढच्या काळात पूर्ण हो एवढी मी आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो. आणि याच्यासाठी आमचंसुद्धा तुम्हाला सहकार्य राहील, मदत राहील, पक्ष कोणता असून द्या. कारण एम.के. देशमुख जरी शिक्षण खात्याचे अधिकारी होते पण त्यांचा कार्यकाळ हा राजकारणी लोकांसंग जास्त गेलेला आहे. त्यांना आमचा सहवास जास्त लाभलेला आहे, कारण आम्ही सोबत जास्त राहिलेलो आहे. म्हणून मला एक सांगायचं की ठीक आहे, गमतीचा भाग सोडून द्या, पण मी आपल्याला पुन्हा एकदा मी आपल्याला शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी शिक्षण संचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य पुणेचे प्रशासन अधिकारी आदरणीय अमोलजी पवार साहेब यांचं आगमन आहे.